अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असतानाच आता एक अंगावर काटा आणणारी माहिती समोर आली आहे। त्या दिवशीच्या विमानात अजितदादा एकटे नव्हते, तर राज्याच्या राजकारणातील आणखी एक बडा नेता त्यांच्यासोबत प्रवास करणार होता। पण अवघ्या काही मिनिटांच्या उशिरामुळे नियतीने त्या नेत्याचे प्राण वाचवले आहेत। काळाचा घाला हुकवून थोडक्यात बचावलेला तो बडा नेता नक्की कोण आहे आणि त्या दिवशी विमानतळावर नेमकं काय घडलं होतं, जाणून घेणार आहोत या बातमीच्या माध्यमातून। नमस्कार, मी मृदुला। महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या आणि मनाला चटका लावून जाणाऱ्या अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेने सर्वांनाच सुन्न केलं आहे। या घटनेचे पडसाद अजूनही उमटत असतानाच आता या संदर्भात एक अतिशय खळबळजनक माहिती उघड झाली आहे। राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी हा धक्कादायक खुलासा केला आहे। ज्या दिवशी ही काळीच पिळवून टाकणारी घटना घडली, त्या दिवशी खुद्द महादेव जानकर हे देखील अजित पवार यांच्यासोबतच त्याच विमानाने प्रवास करणार होते। दैव बलवत्तर म्हणून किंवा नियतीची इच्छा म्हणून जानकर त्या विमानात बसू शकले नाहीत आणि त्यांचा जीव वाचला, ही बाब आता समोर आली आहे। या घटनेचा सविस्तर वृत्तांत सांगताना महादेव जानकर भावुक झाले होते। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अपघाताच्या दिवशी अजित पवार यांनी त्यांना बारामतीला येण्याचं निमंत्रण दिलं होतं। ठरलेल्या नियोजनानुसार अजित पवार आणि महादेव जानकर हे दोघेही मुंबईहून एकाच विमानाने बारामतीसाठी रवाना होणार होते। दोघांचाही प्रवास एकत्रच होणार होता, मात्र नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं। मुंबईतील ट्रॅफिकमुळे किंवा अन्य काही कारणास्तव महादेव जानकर यांना विमानतळावर पोहोचायला काही मिनिटांचा उशीर झाला। अजित पवार हे वेळेचे पक्के असल्याने आणि पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने त्यांचे विमान ठरलेल्या वेळेत आकाशात झेपावले। महादेव जानकर विमानतळावर पोहोचले, पण तोपर्यंत अजितदादांचे विमान निघून गेले होते। जानकर यांना पोहोचायला उशीर झाल्याने त्यांनी आपला बारामतीचा दौरा आणि प्रवास त्या दिवशी रद्द केला। काही वेळातच अपघाताची ती दुर्दैवी बातमी येऊन धडकली आणि सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली। यावर बोलताना जानकर म्हणाले की मला विमानतळावर जायला उशीर झाला, कदाचित म्हणूनच माझा जीव वाचला। काळ आला होता पण वेळ आली नव्हती, या उक्तीचा प्रत्यय मला आला। माझा जीव वाचला असला तरीही महाराष्ट्राने एक कर्तृत्ववान आणि धडधडीचा नेता गमावला आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे। जर जानकर वेळेवर पोहोचले असते तर या अपघाताची व्याप्ती आणखी वाढली असती आणि महाराष्ट्राला दोन मोठ्या नेत्यांना मुकावं लागलं असतं। हा विचार करूनच अनेकांच्या अंगावर शहारी येत आहेत। आज महादेव जानकर हे सुखरूप आहेत, पण आपला एक जवळचा मित्र आणि सहकारी नेता गमावल्याचं दुःख त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं। राजकारणात मतभेद असतात, पण अशा दुर्घटना जेव्हा घडतात तेव्हा पक्षभेद विसरून माणूस म्हणून वेदना होतात। त्या दिवशीच्या त्या काही मिनिटांच्या विलंबनाने इतिहास बदलला। एक नेता काळाच्या पडद्याआड गेला तर दुसरा थोडक्यात बचावला। या घटनेमुळे राजकीय वर्तुळात आणि कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे। जीवनाच्या आणि मृत्यूच्या या खेळात मानवाची असहाय्यता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे।